नमस्कार स्वामी भक्त हो. 18 जून 2026 गुरुपुष्यामृत योग महासंयोग. वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक दिवस. नमस्कार मित्रांनो, 18 जून 2026 हा दिवस अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जात आहे. कारण या दिवशी केवळ गुरुपुष्यामृत योगच नाही तर विनायक चतुर्थी, रवी योग आणि अमृत सिद्धी योग यांचाही अद्भुत संयोग जुळून आला आहे. विशेष म्हणजे देवगुरु बृहस्पती कर्क राशीत उच्चस्थ अवस्थेत असताना पुष्य नक्षत्रात भ्रमण करत आहेत. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि ज्योतिषीय महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. शास्त्रांमध्ये गुरुपुष्यामृत योगाला सर्व कार्यसिद्धी, धनप्राप्ती, व्यवसाय वृद्धी, विवाह, शिक्षण आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेले जप, तप, दान आणि पूजा अक्षय पुण्य देणारी मानली जाते. शुभ पुण्यकाळ. 18 जून रोजी सूर्योदयापासून सकाळी 11:32 पर्यंतचा काळ विशेष शुभ मानला जात आहे. या वेळेत केलेले धार्मिक कार्य अनेक पटींनी फळ देते. लक्ष्मी नारायण आणि गणेशाचे पूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानाच्या पाण्यात थोडी हळद किंवा गंगाजल टाकल्यास अधिक शुभ मानले जाते. शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. देवघरात भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि देवगुरु बृहस्पती यांचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करून त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यांना पिवळी फुले, बेसन लाडू, चण्याची डाळ, केळी किंवा इतर पिवळी फळे अर्पण करावीत. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून श्री विष्णू माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा. असे केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती आणि धनवृद्धीचे योग निर्माण होतात. आर्थिक प्रगती आणि कर्जमुक्तीसाठी विशेष उपाय. जर आपल्याला आर्थिक अडचणी सतावत असतील किंवा पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करावा. एक स्वच्छ पांढरा कपडा घ्या. त्यामध्ये 4 अख्ख्या हळदीच्या गाठी ठेवून त्याची छोटी पोटली बांधा. ही पोटली घराच्या वायव्य दिशेला किंवा आपल्या तिजोरीत ठेवावी. असे केल्याने अडकलेला पैसा परत मिळण्यास मदत होते. व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते. पूजेनंतर स्वतःच्या कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. यामुळे गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते, मान सन्मान वाढतो आणि सकारात्मक ऊर्जा लाभते. नोकरी, व्यवसाय आणि विवाहासाठी उपाय. जर आपल्याला नोकरी, व्यवसाय यामध्ये अडचणी असतील तर हा उपाय नक्की करावा. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. केळीच्या झाडाला स्वच्छ पाणी अर्पण करावे. हळदी कुंकू वाहून मनोभावे प्रार्थना करावी. भगवान विष्णूचे स्मरण करून आपल्या मनोकामना व्यक्त कराव्यात. असे केल्याने नोकरीतील अडथळे दूर होतात, व्यवसायात प्रगती होते आणि विवाहात येणारे विलंब कमी होतात असे मानले जाते. आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी करावयाचे उपाय आणि मंत्र जप. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर विष्णू सहस्रनामाचे संपूर्ण पठण करणे किंवा म्हणणे शक्य नसेल तर
ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र जपामुळे मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि गुरुग्रहाची कृपा प्राप्त होते असे शास्त्रात सांगितले आहे. संध्याकाळचा दिव्य उपाय. 18 जून रोजी संध्याकाळी घराच्या बाल्कनीत, गच्चीवर किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ मातीचा दिवा लावावा. या दिव्यात गायीचे शुद्ध तूप वापरावे आणि दिवा लावताना आपल्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तसेच घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी प्रार्थना करावी. हा उपाय विशेषतः धनप्राप्तीसाठी लाभदायक मानला जातो. अक्षय पुण्य देणारे दान. या दिवशी पुष्य नक्षत्रात केलेले दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते. या दिवशी चना डाळ, बेसन लाडू, केळी, पिवळे वस्त्र किंवा धार्मिक ग्रंथ यांचे दान करावे. तसेच गाईला गूळ, चणा आणि हिरवा चारा खाऊ घालावा. यामुळे पुण्य लाभते आणि जीवनात सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे. विनायक चतुर्थीचे विशेष महत्त्व. याच दिवशी विनायक चतुर्थी असल्यामुळे श्री गणेशाची पूजा करणे अत्यंत शुभ आहे. गणपती बाप्पाला दुर्वा, मोदक आणि लाल फुले अर्पण करावीत. गणेश मंत्राचा जप करून विघ्नहर्त्याची कृपा प्राप्त करावी. असे केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि शुभ कार्यांना यश मिळते. मित्रांनो, 18 जून 2026 रोजी येणारा गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली महासंयोग मानला जात असल्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, जप, दान आणि हे उपाय जीवनात सुख समृद्धी, आरोग्य आणि यश प्राप्त करून देणारे मानले जातात. म्हणून हा शुभ दिवस वाया जाऊ देऊ नका. भक्तिभावाने भगवान विष्णू, माता लक्ष्मी, देवगुरु बृहस्पती आणि श्री गणेश यांची पूजा करा आणि त्यांच्या कृपेचा लाभ घ्या. श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न होत. गणपती बाप्पा मोरया. जय गुरुदेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.